नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये लाडकी बहिणींसाठी खुशखबर आहे आणि या महिलांना आता 6000 रुपये एकत्र जमा होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया। लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा अपडेट समोर आलेला आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना 6000 रुपये मिळणार, 4 महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीसाठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना आता 6000 रुपये एकत्र मिळण्याची शक्यता आहे। 4 महिन्याचा हप्ता महिलांना एकत्र मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेत ज्या लाभार्थींनी KYC दुरुस्ती केलेली आहे त्यांच्या खात्यात एकत्र 3 महिन्याचा हप्ता मिळणार आहे। राज्यातील कोट्यावधी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे। ज्या महिला निष्कात बसतात आणि ज्या महिलांनी KYC केलेली आहे त्यांनाच पैसे मिळणार आहे। दरम्यान गेल्या 4 महिन्यापासून अनेक महिलांचे लाभ बंद करण्यात आलेले आहे। KYC मध्ये चुकी झाल्यामुळे महिलांचा लाभ तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे। डिसेंबर पासूनचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाहीये। ज्या महिलांनी KYC चे प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिले आहे त्यांना दुरुस्तीची एक संधी दिलेली आहे। 31 मार्चपर्यंत पुन्हा एकदा KYC करायचे आहे। KYC पूर्ण झाल्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याचे बोलले जात आहे। डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे 4 महिन्याचे हप्ते एकत्र येण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यातील 2.5 कोटी महिलांनी लाभ घेतला होता। मात्र 2025च्या अखेरीस राज्य सरकारने प्रत्येक महिलांची KYC करण्याचा निर्णय घेतला, कारण अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते। 31 डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व महिलांची KYC प्रक्रिया राबवण्यात आली। त्यानंतर अपात्र महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार या योजनेत आत्तापर्यंत 80 ते 90 लाख महिलांचे अर्ज बाद झालेले आहे किंवा त्यांनी KYC केलेली नाही आहे। मध्यंतरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली होती। फेब्रुवारीच्या एका सभेत एकनाथ शिंदेंनी याबाबत माहिती दिलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींना KYC प्रक्रियेमुळे लाभ मिळालेले नाही त्यांना 3 महिन्याचे पैसे एकत्र दिले जातील असे त्यांनी सांगितले होते। दरम्यान त्यानंतर आता लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता देखील याच हप्त्यात मिळेल का अशी चर्चा सुरू आहे। जर KYC त्रुटीमुळे लाभ न मिळालेल्या महिलांना 4 महिन्याचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय घेतला तर महिलांच्या खात्यात आता 6000 रुपये दिले जातील। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।